संयमानुसार साधुसंतांनी पांडुरंगांना म्हणले, हरी ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनादा तरुणतुलसीमाला कन्धरं गङ्गनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारो तस्मै श्री गुरुवे
विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूति कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते विठल विठल कीर्तन रूपे सगळीकडे या ठिकाणी जमलेले सर्व जनता जनार्दन पवित्र आपले निमित्त तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते, थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने तुम्ही पावन झालेली आपली ही पुण्यवान नगरी पैठण लक्ष्मीनगर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होऊ घातलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आवाज थोडा कमी आणि सप्ताहातला असणारा माझा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाचे वर्ष 26व्या वर्षाच्या तिसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्या हाताला आलेली आहे. परमादरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके आणि गुरुवर्य बापूजी बाबा आणि त्यांच्या शब्दाला अनुमोदन देणारे तुम्ही या सप्ताहाचे सर्व आयोजन नियोजन करते मंडळी, तुमच्याही सगळ्यांचे मनापासून आभार. विशेष बापूजी बाबांचा आभार. किंवा संत सज्जन देवरुंद मायबाबांच्या सेवेचा या ठिकाणी योग आला. परमादरणीय हरिभक्तबाळांचे संगी बाबा कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय हरिभक्तबाळांचे नंदीभाऊ मृदंग वाजवतात. माझी मालक या ठिकाणी परमादरणीय हरिभक्तबाळ गायनाचार्य सागरजी महाराज चिंचखेडेकर. परमादरणीय हरिभक्तबाळांचे राजेश भाऊ असतील, आमचे बाबा असतील, त्याच पद्धतीनं सर्वस्व संत सुद्धा बाबा भजनी मंडळ आमचे एकनाथ बाबा असतील, बाबाजी असतील, नाना महाराज या ठिकाणी आहेत. सर्व भजनी मंडळ, चारकरी मंडळी, गायनाचारी मंडळी, विनकरी महाराज मंडळ बाबांनी त्याच पद्धतीने सुंदर अशी सांस्कृतिक माध्यमांचे हरिबाबांची गायनही करतात. बाबांचे मनापासून आभार. त्याच पद्धतीनं बापूजी बाबा आध्यात्मिक वारकरी चॅनल आहे आमचं. या ठिकाणी आमचे भाऊ
सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी शूटिंग सुरू म्हटलं असतं ना, सगळ्यांना दाखवलं आणि काय काय दिवे लावले ते सगळ्यांना दाखवलं. आणि सर्व श्रोते मंडळी, आमचे आई साहेब आहेत, मामी साहेब आहेत, तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार. आमचे वासुदेव नाना असतील, सर्व श्रोते मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्यांचे आभार मानून झालेत. आता आपलं कीर्तन संपलं. आभार मानून झाल्यावर संपदा सुरू होते. काय होतं? संपद आभाराचं भाषण हे शेवटचं भाषण होतं. मग आपलं कीर्तन काय झालं? संपलं. पण तरी सुद्धा संपल्यानंतरही जे सुरू होतं त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर असा अभंग आहे. सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. योगायोगाने अभंग ही 3 चरणाचा, पण हा 3 चरणाचा अभंग 2 चरणाच्या माणसाला सुंदर उपदेश करून देतो. अभंग जरी छोटा असला तरी सुद्धा 2 चरणाच्या माणसाला अतिशय सुंदर असा उपदेश करतो. आणि 2 चरणाच्या माणसाने 4 चरणाचा, 5 चरणाचा, 100 चरणाचा अभंग कितीही मोठा असला पण त्याच्यातला एक असणारा चरण जरी लक्षात ठेवलं आणि त्याच्यावर अवलंब केला तरी सुद्धा त्या 2 चरणाच्या माणसाचा उद्धार होतो म्हणजे होतो. फार काही करण्याच्या पाठीमागे लागू नये, पण साधूचा असणारा एक जरी उपदेश आपल्या अंतःकरणाला तो भावला असेल, आवडला असेल, किंवा तो ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारे उभे राहिले असतील, किंवा तुमचं अंतःकरण वा म्हटलं असेल, वा माऊली म्हटलं असेल, साधूच्या त्या एका उपदेशानं तुमच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो. पण कधी तुम्ही त्याच्यावर अवलंब केला तर, कारण उपदेश करणं एवढी सोपी गोष्ट नाही जेवढी आपल्याला वाटते. समोरच्याचा तेवढा अधिकार असावा लागतो की त्यानं आपल्याला उपदेश करावा. आणि साधू संतांचा असणारा उपदेश हा सामान्यतः उपदेश नाहीये. त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलंय त्याच्यामध्ये. त्यांनी त्यांच्या प्रपंचाची रांग रांगोळी केली आणि मग उपदेश करायला निघाले आपल्याला. आणि म्हणून त्या उपदेशामागे एक अधिकार असतो, त्या उपदेशामागे एक त्याग असतो, आणि त्या उपदेशामागे एक शाश्वती असते मी सांगू शकतो. आणि मी सांगितल्यानंतर जर यांनी ते अकस्मात ऐकलं सुद्धा आणि त्याच्यावर जर अवलंब केला तर मग मात्र यांच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. ही शाश्वती सांगणाऱ्याला ये, साधूला ये, आणि त्यांच्या शब्दामध्ये वजन असतं बरं. आणि म्हणून तर वर्षानुवर्ष ऐकत आलो ना जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग, भूपाळ्या, अनेक प्रकार, मागणीपर असतील, उपदेशपर असतील, साधू संतांचं महात्म्य वाढवणारे असतील, किंवा आपल्या जीवनाची सार्थकता ज्याच्यात आहे अशा नामाचं महात्म्य वर्णन करणारे असतील, असे अनेक अभंग शाश्वतीनं ते आपल्या समोर मांडतात. आणि त्या अभंगातलं एखादं चरण जरी तुम्ही जीवनात उतरवलं तरी सुद्धा आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विश्वास असावा. जगद्गुरु तुकोबरायांना स्वतःला हा विश्वास होता. ते संताची या पायी हा माझा विश्वास,
फक्त संतांचे पाय आहेत, संतांचे चरण आहेत. मग संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर कसा विश्वास ठेवला तुकोबाराय? तर तुकोबाराय म्हणतात, सर्व भावी दास झालो त्यांचा. कसा विश्वास ठेवला? सर्व भावाने त्या संतांचा दास झालो. त्या संतांच्या पायावर विश्वास ठेवला, सर्व भावाने त्यांचा दास झालो. म्हणजे नेमकं काय? त्या संतांच्या नेहमी सानिध्यात राहिलो, त्यांचे पाय मी कधी सोडलेच नाही. असं होतं ना, हातानं त्या पायाला घट्ट मिठी मारली, त्या संतांचे पाय मी कधी सोडलेच नाही. अखंडपणे त्या पायाची सेवा केली. घडू शकतं का प्रापंचिक जीवाकडून हे? त्या संतांच्या पायाला दोन्ही हाताने घट्ट मिठी मारून त्याचे पाय न सोडता त्या संतांची सेवा करणं हो घडू शकतं का प्रापंचिक जीवाकडून हे? नाही घडू शकत ना. पण इथं तर म्हटलंय, सर्व भावी दास झालो त्यांचा. सर्व भावाने मी त्यांचा दास झालोय, संतांच्या पायावर पूर्णपणे विश्वास ठेवलाय. आता ऐका नामधारक मंडळी, संतांच्या ज्या चरणावर जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वास आहे ते पाय म्हणजे वेगळे पाय. कुठले पाय असतील बरं? आता तुम्ही म्हणाल पाय वेगवेगळे असतात का? नसतात ना. संतांचे ते पाय ज्यानं सद्गुरु चरणाच्या वचनाचा आसरा घेतला असेल त्याला कळेल लवकर. नसेल ज्याला कळलं त्याने कळवून घ्या. हा मंडप तेवढ्यासाठी आहे. विठ्ठल संतांचे पाय नरदेहाला आलेल्यांना किती पाय आहेत? नरदेह घेऊन जे जन्म आलेले त्यांना किती पाय आहेत? बाप माहित नाही. दुमले काय? हा बाबा लहान लहान थोडं बाबा चार आहे का काय तुमच्याकडे? ते तरी डेअरिंग करतात बिचारे. किती हुशार मुलं आहेत बघा. अजून एका प्रश्नाचं उत्तर देणार का? दुपारला तिनं कोणी काढेल होत्या ते मशीन? साधी वाट लागली होती का? बडा हारी पाडून द्या तरी लाईन होती. सुट्ट्या आहे सुट्ट्या काम जायचं. हे माग बसलेले बाकावर बसलेले बाकीचे एवढेच नमुन्यांपैकी काहीतरी 2-4 असतील ते. आले आले एवढा आनंद वाटला मला. बापरे, शाळा माणसांपेक्षा मंडप लहान पोरांनी भरला म्हणजे फक्त तेवढंच करता. आपल्याला जो विषय कळाला तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सहज जावा यासाठी सप्ताहासारखं दुसरं माध्यम नाहीये. सप्ताह होईल मग आपल्यापर्यंत आलेली गोष्ट पुढच्या पिढीपर्यंत जाईल. आणि म्हणून आनंद झाला होता. वा वा, भारत देश सक्षम देश व्हायला जास्त वेळ लागणार नाही असं वाटलं होतं. पण हरिपाठ चालू आहे ना. म्हणजे बाबा काय बाबा म्हणताई शक्यतो पोरेच तिला काढेल दुसऱ्यांना, सगळ्या मोठ्या करेल दुसऱ्यांना. कोणी काढलं त्या खरं सांगा तुम्हाला कॅडबरी दिली. आपण फॅमिली पॅकलेच ना कॅडबरीना डायरेक्ट. भाऊसान 8 उड्या मारत जा पण मशीन हात नका लावत जा बरं. हार्मोनियम तुझी कधी बसवलं जात त्या 2-3 ध्यान ठेव जाओ माया बडा वाटलाय तिथे काय हार्मोनियम ठेवले होते. बापूजी बापूंचं लक्ष गेलं. ओ दादा ओ काकाचे ना पाय पडत येणार नको बघत झोप. त्यांना असं वाटलं बसायचं साधन येतं काय फक्त लक्षात ठेवा. हे जे वाटते ना ऐकायला गोड वाटतात. जेवढे गोड वाटतात ना तेवढे नाजूक आहेत. त्यांची तोडफोड होऊ शकते. आता हे मशीन म्हटलं तर स्वस्त मशीन नाही येते. म्हणून प्रत्येकीनं फक्त लक्ष ठेवा. आपली लेकरं मंडपात हरिपाठच करताय का दुसऱ्यांनाच दुसऱ्यांनी वाटलंही नाही. म्हणजे दिवसभर ते इथं उड्या मारत असतील तर किमान लक्षात ठेवा. 2 पाय माणसं म्हणून जन्माला आलेल्यांना किती पाय आहेत भाऊ? 2 पाय आहेत. आपण आता जागेवर आलो. हा आणि साधू तो देह घेऊन जन्माला आलेत ना. साधू जरी असायला जरी तत्व असले तरी दिसायला व्यक्ती म्हणून आहे ना. म्हणून माणसं म्हणून जे जन्माला आले अवतार घेऊन आले त्यांना सुद्धा माणसासारखे 2 पाय. आणि हे 2 पाय आपल्याला त्यांची सेवा करायची. ते सगुण चरणांची जोपर्यंत सद्गुरू आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायची. पण त्याच बरोबर त्यांनी दिलेल्या तत्वरूपी दोन्ही चरणांवर सुद्धा आपला विश्वास
विश्वास पाहिजे ना. देहरूपी सगुण असणाऱ्या तत्वावर आपला विश्वास आहे की नाही. तर गुरुने आपल्याला तिथपर्यंत पोहोचवला, हा अत्यानंद त्यांच्यामुळे मिळतो एवढा विश्वास आहे ना. एवढा आपला नरदेह सार्थकी लागण्यासाठी जी वस्तू आपल्याकडे त्यांनी दिली, तो पहिला पाय अनुग्रहाचा आहे, दुसरा पाय प्रबोधाचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा विश्वास त्या चरणांवर. ते संताची ये पायी हा माझा विश्वास, त्याही चरणांवर विश्वास ठेवा, याही चरणांवर विश्वास ठेवा, म्हणजे आपण तिथपर्यंत जातो. त्या चरणांवर विश्वास ठेवल्यानंतर काय फायदा होतो. जगद्गुरु तुकोबारायांनी एका साधकानं प्रश्न विचारला. प्रश्न विचारायला पाहिजे बरं. कीर्तनामध्ये मनात शंका येत असतील तर नक्कीच प्रश्न विचारा. आता प्रश्न विचारायला सुद्धा काहीतरी काय म्हणतात ते, तुम्हाला जागा पाहिजे. प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा बुद्धी असावी माणसाकडे. म्हणजे कुठल्या जागेवर आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे, किमान एवढं तरी ज्ञान असायला पाहिजे माणसाला. एक माणूस ते अलाउन्सिंग करतात ना बस स्टँडवर, तिथं गेला. तिथं काय विचारायचं असतं बाबा. त्या अलाउन्सरला तिथं गेल्यानंतर काय विचारायचं असतं. हा, आमच्या गावची बस किती वाजता आहे. महिला मंडळ काय विचारायचं असतं. तुम्हाला ज्या गावाला जायचंय त्या गावची बस किती वाजता आहे एवढं विचारायचं. नसेल समजत किती नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे तेवढं विचारायचं असतं. तेवढंच सांगण्यासाठी त्यांना तिथं बसवलं. एक माणूस गेला, मस्तपैकी त्या काउंटरवर हात ठेवून उभा राहिला. त्यानं पहिले विचारलं, म्हणे आमच्या गावाला जाण्याची बस. म्हणे बाबा एवढ्या वाजता आहे, किती नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागणार. म्हणे आमच्या नंबरच्या. त्याचं बोर्डवर लक्ष गेलं, चौकशी असं लिहिलेलं असतं ते चौकशी. त्यानं विचारायला सुरुवात केली, काय मग बाबा लग्न बिग्न झालं का नाही. बाबा म्हणे माझी लग्न करायचं वय दिसते का तुला. नाही, चौकशी म्हणून विचारतो. म्हणे झालं. मुलं बाळ किती आहेत. बाबा म्हणे ही चौकशी नको करू बाबा, तुला गाडी कोणती पाहिजे ते सांगा, निघून. तरी यानं सांगितलं शेतात काय पेरलंय, पाणी पाऊस कसा आहे. हा म्हणतो अरे तुला फक्त गाडी विचारा, निघ इथून. माझ्या अगोदरच फार कटकट आहे, माझ्या डोक्याला फार ताण आहे बाबा, निघ इथून. तो म्हणतो तुला तेवढ्यासाठी बसवलं इथं. म्हणे कशासाठी. आलेल्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. इथं शेतातला माल मोजून घरात आणशील का काय. आता किती मुलं बाळ आहे, तुझं लग्न झालंय का, ही चौकशी करण्यासाठी बसवलंय का त्याला तिथं. त्याला फक्त तुझी गरज काय आहे, गाडी किती वाजता आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे एवढं विचाराने तिथून निघ. प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा बुद्धीच असावी लागते माणसाकडे. एका शाळेमध्ये साहेब आले होते. साहेब, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात. इन्स्पेक्शन. आणि ते जखम होत त्याला काय म्हणतात. इन्फेक्शन आणि इन्स्पेक्शन असं आहे ना. दोन जखमा घेतलं. इन्स्पेक्शन आणि माझं जवळ सारखेच वाटतायत ते शब्द, म्हणून बोलली नाही. उगाच चूक होईल आपल्याकडून. आणि काही बी एक कीर्तनकार कीर्तनातून म्हणत होता रिझर्वेशन, त्याला म्हणायचं होतं रिझर्वेशन. तो म्हणे रिझर्वेशन. शेवटी 4-5 लोकांनी प्रश्न विचारला काय होता. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे आपला प्रश्न दुसरा म्हणणं प्रश्न येईल. ते इन्स्पेक्शन असतं का ते होतं शाळामध्ये. साहेब आले म्हणजे कुठल्या ठिकाणी कोणता प्रश्न विचारायचा हे सांगायचं मला. शाळेत जसे साहेब आले ना तसे शिक्षकांची धावपळ उडाली. शिक्षक जरी मग उड्या मारणार पोरे शाळामधला पटावरील गैरहजर असे सगळे त्यांना दाखवायचे असतात साहेबांना. म्हणून काही सर ते बाहेर पळालेल्या पोरांना घ्यायला, काही पोरं घेऊन आणि हे साहेब गेले मुख्याध्यापकांच्या रूम मध्ये. काही शिक्षक पोरांची ही व्यवस्थित आहे का, जे हुशार असतील ते पुढच्या बाकावर बसवायला, ज्यांना काहीच येत नाही ते मागच्या बाकावर बसवायला, असं तिथं गेले. आणि इकडे साहेबांनी मुख्याध्यापकांना विचारायला सुरुवात केली प्रश्न, मुलं किती आहेत, काय आहेत, कसं आहेत. साहेब म्हणे आमच्या पोरं इतकी हुशार आहेत, कुठलाही प्रश्न कसाही विचारा उत्तर देतील. साहेब म्हणे ठीक आहे, रूम तर दाखवा. मुख्याध्यापकाच्या मनात प्रश्न होता बाहेर पळालेले पोरं वर्गात आले असतील की नाही, नाही तर साहेबाच्या समोर रडवायचं. म्हणून परत एकदा चौकशी करून पाहिली. म्हणे आले, सगळं व्यवस्थित झालंय, आणा साहेबांना. साहेब वर्गामध्ये गेले. सगळ्या पोरांनी उठून एक साथ नमक ते केलं. आणि केल्यानंतर साहेबांनी संख्या पाहिली. म्हणे वा वा, तुम्ही सांगितली होती तेवढी ते बरं समाधान वाटलं. मुख्याध्यापकांना वाटलं चला एवढ्यात तरी वाचलं. म्हणे मी आता प्रश्न विचारणार आहे, कुठल्याही विचारला तरी तुमचे पोरं उत्तर देतात का. गाई शिक्षकही म्हणाले साहेब आमचे पोरं इतके हुशार आहेत, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, काहीच काळजी नाही.
साहेब म्हणे बघा बरं. म्हणे हो चालेल. साहेबांनी प्रश्न विचारला, का रे मुलांनो, तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर उत्तर देणार ना? मुलं म्हटले हो एका सुरात. हो म्हटले. साहेबांनी प्रश्न विचारला, 5 रुपयाला एक आंबा, तर माझं वय किती सांगा म्हणे. काय संबंध आहे? ना पुस्तकाचा संबंध आहे, ना शाळेचा संबंध आहे, ना प्रश्नाचा संदर्भ लागला. पोरं एकमेकांच्याकडे पाहतायत. पोरच काय, शिक्षकांना संदर्भ लागला नाही, शिक्षक एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात. आता हा कुठल्या इतिहासातला आहे का, गणिताचा आहे का, मराठीचा आहे, तेच समजत नाही. 5 रुपयाला एक आंबा तर माझं वय. आता कोण काढणार म्हणे निष्कर्ष? सर म्हणे तुम्ही देऊ शकता का? सर म्हणे आमचं डोकं खातंय, आम्ही नाही देऊ शकत. म्हणे तुमचे विद्यार्थी फार हुशार आहेत ना, का रे कोण देतं प्रश्नाचं उत्तर? विद्यार्थी एकमेकांच्याकडे पाहतात, आम्हाला प्रश्नच समजला नाही मुळात, हा विषय. सर म्हणे काही होऊ द्या, आता आपली ड्युटी, आपली नोकरी 100% जाणार ना. उत्तर आपल्याला येत आहे ना आपल्या पोरांना येत आहे. आपली नोकरी जाणार म्हणजे जाणार. शाश्वती तेवढ्यात कोपऱ्याची धरून आणलं होतं टांगाटोली करून. त्यानं हात उंच केला, साहेब मी देऊ का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? सर त्याला खुणवायचे, देऊ नको, तू तर अजिबात देऊ नको, अशी तशी जायला जे, पण तू दिलं 100% जाईल नोकरी, म्हणून तू नको उत्तर देऊ. पण हा काय आवरला गेला नाही, साहेबापर्यंत आवाज गेला. सर तो म्हणतोय ना प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला, मग देऊ द्या ना त्याला. म्हणे नाही हो साहेब, तो मजाक करतोय, त्याला अशी गंमत करायची सवय, तो नाही दे. तुम्ही तर म्हटले होते आमच्या कुठल्याही मुलाला कुठलाही प्रश्न विचारा, तुम्हाला समजला नाही, पुढच्या बाकावर बसलेल्या मुलांना समजला नाही, तो देतोय तर देऊ द्या ना. सर मनातल्या मनात म्हणत होते, तुमले काय माहित, उकलला मग दप्तर दपाडी संगीत जाऊ ना उन्हाळ्यात करायचं. आता ही गोष्ट साहेबांना सांगण्यासारखी नाहीये. हा रिक्वेस्ट करतो साहेबांना, हुके द्या, पैकी विनंती करतात, सरही विनंती करतात, साहेब जाऊ द्या, जे होईल ते, जो रिझल्ट लागेल तो लागू द्या आमच्या शाळेचा, पण तुम्ही काही त्याच्या परीत पोहोचू नका. साहेब म्हणे असं नाही, तुम्हाला देता येत नाही, तो देतोय ना, देऊ द्या. साहेब गेली त्याच्यापर्यंत आणि म्हटलं बाळा तुला उत्तर येतंय? म्हणे हो येतंय साहेब. म्हणे परत एकदा प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणे 5 रुपयाला एक आंबा माझं वय सांगते ती. त्यानं उत्तर दिलं, साहेब तुम्ही 44 वर्षाचे. साहेबांनी तर हात वाचला, बापरे एवढं परफेक्ट उत्तर, एवढं हुशार मुलगा एवढं कोपऱ्यात बसवलेला होता. शिक्षकही आवाज झाले. साहेबाच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता पाहिजे, म्हणजे उत्तर बरोबर आहे. साहेब उत्तर बरोबर दिलं काय? अहो 100% बरोबर दिलं, मी 44 वर्षाचा आहे. यानं कसं काय एवढं परफेक्ट उत्तर दिलं? सर म्हणे अवका उकलला मग दप्तर दपाडी ज्योतिषशास्त्र अभ्यास करे ना. काय उत्तर कसं दिलं सांग, आम्हाला आश्चर्य वाटतंय. तो म्हणे साहेब उत्तर देईल, पण साहेबांच्या समोर नाही देणार. साहेब गेल्यावर दिले. साहेब म्हणे नाही आपल्याला पहिले स्टेप लागते, मग उत्तर. स्टेप सांग पहिले, गणिताची स्टेप असावी, मग उत्तरापर्यंत पोहोचतो माणूस, असं नाही. आता गणिताची स्टेप असते तशी परमार्थाची असते बरं. आपण डायरेक्ट बोर्डाची परीक्षा देऊ शकत नाही. साहेब म्हणतात मला स्टेप पाहिजे, पायरी पायरीने केलेला परमार्थ फळात जातो. हा पायरी पायरीने केलेला परमार्थ फळही देतो. तसं पायरी पायरीने सोडवलेलं गणित योग्य उत्तरापर्यंत नेऊन पोहोचवतो. मला स्टेप सांग, कसं उत्तर दिलं. साहेब म्हणे राग नाही येणार ना? म्हणे नाही. साहेब समजा आमच्या शिक्षकांच्या जसं ते आम्हाला तुम्हाला सांगतात ना तसंच आहे. मी जास्त वेळ शाळेत थांबत नाही, पण हा गावातच फिरण्याचा प्रताप आहे. हे उत्तर जे मी दिलंय ना ते गावात फिरल्यामुळेच देता आलं. म्हणे कसं दिलं ते सांग एवढं परफेक्ट. म्हणे साहेब आमच्या गावात एक मुलगा आहे, कुणी त्याच्याकडे बघू द्या नाही बघू द्या शिवीगाळ करतो, कुणी त्याचं नाव घेऊ द्या नाही घेऊ द्या दगड उचलतो मारून फेकतो. म्हणजे त्याला राग येण्यासाठी किंवा त्यानं आमचं नाव घेण्यासाठी त्याला काहीच कारण लागत नाही. म्हणजे माझ्या प्रश्नाचा याचा काय संबंध आहे? तो असा का मागतो? पण त्यानं सांगितलं साहेब तो हाफमॅड आहे. म्हणे असू दे का, पण त्याचा आणि माझ्या प्रश्नाचा काय संबंध आहे? म्हणे तो हाफमॅड 22 वरीच नाही. समजलं वाटतं तुम्ही? तरी सांगते ज्याला समजलं नसेल त्याच्यासाठी. हा तो हाफमॅड जर 22 वर्ष असू शकत तर असा प्रश्न विचारणारा किती वर्षांना असू शकत असा अंदाज लावा म्हणजे तू फुल मॅड आहे, तुझं वयच्या वडीचा विचार. विठाला सांगण्याच्या
नाही तर काय होतं, नाही तर फजिती होण्याची दाट शक्यता असते. तसा शेराला सव्वा शेर कुठेतरी भेटतोच, पण त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. आपण कोणत्या पदावर आहेत आणि प्रश्न कुठला विचारतो हे ज्ञान असावं. पण तुकोबरायांचे श्रोते एवढे कच्चे नव्हते. तुकोबरायांचे श्रोते इतके परफेक्ट होते की तुकोबरायांना सुद्धा गर्व होता की मला असे श्रोते मिळाले. अशा श्रोत्यांमधून जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारता झाला एक श्रोता. आणि त्या श्रोत्यानं विचारले, तुकोबराय तुम्ही म्हणताय ना संतांच्या चरणावर विश्वास ठेवावा, सर्व भावानं त्यांच्या चरणाची सेवा करावी. जर आम्ही त्यांच्या वचनावर त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला, नित्य नेमानं नामस्मरण केलं, नामस्मरणावर आरूढ राहिलो तर आमचा काय फायदा. तर तुकोबराय सांगतात, अरे संत काय देऊन जातील याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. ते संत तुम्हाला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ बनवतात, त्यांच्यापेक्षा सरळ बनवतात. याचं वर्णन, याचं उत्तर देत असताना जगद्गुरु तुकोबराय अभंगाचं पहिलं चरण सांगतात. संतांनी सरिता गेलो पाहिजे संतांनी सरिता गेलो पाहिजे Thank you.